लाईक पॉझिटिव्हच्या आणखीन एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या व्हिडिओचा विषय आहे हयग्रीव. हयग्रीव हा संस्कृत शब्द आहे. हय म्हणजे घोडा. हय म्हणजे घोडा. इंद्रियाणी हयान्याहू. मानवाचे इंद्रिय हे त्याचे घोडे आहेत असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. तर हय म्हणजे घोडा आणि ग्रीव म्हणजे मान. ज्याची मान घोड्याची आहे आणि ज्याचं शरीर मानवाचं आहे असा हा अवतार. आणि या अवताराचा अतिशय प्रसिद्ध श्लोक आपणासमोर सादर करतो आहे. डाव्या बाजूला आपण हयग्रीवाची लक्ष्मी सह असलेली प्रतिमा आपण बघतो आहोत. हयग्रीवाने विविध आयुध धारण केलेले आहेत. अत्यंत प्रसन्न अशी ही प्रतिमा आहे. पण या प्रतिमेचं वैशिष्ट्य आणि साधकाने त्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे या श्लोकात सांगितलेलं आहे. हयग्रीवाची वैशिष्ट्ये या श्लोकामध्ये आलेली आहेत. भगवंताचे अनेक अवतार झालेले आहेत आणि हे अवतार जनसामान्यांच्या कल्याणासाठी आहे. सन्मार्गावर चालणाऱ्या भक्तांच्या साठी हे अवतार आहेत. सत्प्रवृत्त साधकांना होणारा कलियुगातील त्रास जो दुष्ट शक्तींकडून वारंवार होतो त्यावर मात करण्याचं बळ देण्यासाठी हे अवतार आहेत. तर हयग्रीव अवताराचं वैशिष्ट्य समजून घेऊया. ज्ञानानंदमयं देवं निर्मल स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवम् उपासमहे. परत एकदा बघा. ज्ञानानंदमयं देवं निर्मल स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवम् उपासमहे. ज्याचं शिर हे घोड्याचं आहे, ज्याची मान घोड्याची आहे आणि ज्याचं शरीर मानवाचं आहे असा हा हयग्रीव अवतार. आणि त्या हयग्रीव अवताराची मी उपासना करतो. आता हयग्रीव कसा आहे? तो ज्ञान आणि आनंदमय आहे. तो ज्ञानाचा सागर आहे आणि आनंदाचा महासागर आहे. ज्ञानानंदमयम देवम असा तो देव आहे. त्या देवाची आकृती कशी आहे? निर्मल आहे. आता कशी निर्मल आहे? तर स्फटिकाप्रमाणे निर्मल असणारा हा हयग्रीव. ज्ञानानंदमयम देवम निर्मल स्फटिकाकृतीम. ज्याची आकृती स्फटिकाप्रमाणे निर्मल आहे, तो ज्ञानाचा सागर आहे, आनंदाचा महासागर आहे असा हयग्रीव देव. त्याची मी उपासना करतो.
आता उपासना करायची, पण ती का करायची हे समजायला हवं. तर हयग्रीव हा सर्व विद्यांचा आधार आहे. आधारम सर्व विद्यानाम हयग्रीवम उपासमहे. आता संपूर्ण अर्थ आपल्या लक्षात आला असेल. परत एकदा वाचूया. ज्ञानानंदमयम देवम निर्मल स्फटिकाकृतिम आधारम सर्व विद्यानाम हयग्रीवम उपासमहे. ज्या ज्या व्यक्तीला ज्ञानाची साधना करायची आहे, ज्या ज्या व्यक्तीला शक्तीची उपासना करायची आहे, त्या त्या व्यक्तीने हयग्रीवाचे स्मरण करावे. त्याला ज्ञानाचे नवीन स्रोत सापडतील आणि तो अबलातून सबल होईल. हा हयग्रीवाचा आशीर्वाद आहे. धन्यवाद.